श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कशा आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जावो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये. मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. श्री स्वामी समर्थांचे आलेले अनुभव आणि त्या अनुभवातून खूप काही स्वामींची लीला कशी आहे, स्वामी कशा प्रकारे प्रचिती देत असतात, स्वामी आपल्या भक्तांना आधार कसा देतात आणि स्वामी आपल्या भक्तांसाठी कोणकोणते चमत्कार करत असतात, हे प्रत्येकाच्या भक्तांच्या अनुभवातून शिकायला तर भेटत असते. त्याचबरोबर स्वामींचं जे वाक्य आहे, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, ते आपल्या भक्तांच्या कशा प्रकारे पाठीशी राहतात आणि आपल्या भक्तांना प्रत्येक संकटातून कशा प्रकारे बाहेर काढत असतात, असे सुंदर सुंदर अनुभव स्वामींचे आपल्या चॅनलवरती शेअर होत असतात. त्याच पद्धतीने आजचा अनुभव देखील तेवढाच गोड आणि सुंदर आहे. आजचा अनुभव एका सुंदर अशा स्वामी भक्त ताईंचा आहे आणि त्या ताई या तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा येथील आहे. चला तर मग त्या ताईंच्या आयुष्यामध्ये जे स्वामींनी अनुभव दिले ते ऐकूया ताईंच्या शब्दामध्ये. चला तर मग ताई सांगायला सुरुवात करतात. हॅलो, श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. बोला बोला ना ताई. काय नाही, मला अनुभव शेअर करायचे होते. हा. नाव सांगायचंय का ताई? नाव नाही सांगत, आता मोठं आल्यानंतर सांगेन. बरं, छोटं बरं. भेटायचं. हा चालेल. मग जिल्हा तालुका काय सांगायचंय का? तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा. अरे वा. बोला ना ताई. ते काय अनुभव ऐकूनच आता लय दिवस झाले प्रयत्न करीन म्हणते या, पण आज आला आज लागला फोन. नाही, फोन लागतो ना ताई, तुम्हीच केला नसेल फोन. नाही, जरा नंबरच माझ्याकडं चुकीचा व्हायचा, त्यामुळे नव्हताच लागला. 2-3 वेळा ट्राय केलेला मी. स्वामींचीच लीला म्हणायचं काहीतरी असं. हो. स्वामी आज म्हणलं हो, गुरुपौर्णिमा आहे, दत्त पौर्णिमा, बघू आजच शेवट म्हटलं बघायचा प्रयत्न करून. किती दिवस झालं स्वामींच्या सेवेमध्ये आला? तसं मी बरीच वर्षापासून सेवा म्हणजे मनात आपली त्यांच्याविषयी ही होती. पण सेवा मी आता 1 वर्ष झालं करायला लागली. अरे वा. म्हणजे कोणाच्या मार्फत आला का असंच आपलं मोबाईल वरती? नाही. असंच आमच्या गावात आपलं छोटीशी आरतीचं घेतलं होतं, नियोजन केलं होतं. ते मला स्वामींच्या आरतीचं? हो, स्वामींच्या आरतीचं ते मला समजलं. त्याच्या आधी मी बरेच जण महिला आमच्यातल्या जात होत्या अशा बाहेर आरतीला, ह्यांना त्यांना मी म्हणायची मला यायचे, पण असं योगच आला नाही. मग तिथं गावातच आली. मग पहिल्यांदाच आरती चालू केली, त्या दिवसापासून मी जायला सुरुवात झाली. पुढे 1 वर्ष. तुमच्या इथं स्वामींचा मठ आहे का? केंद्र? नाही, मठ वगैरे नाही. मंदिरात घेते ती अशी. अरे वा, छान आहे ना. पण मग नंतर 1 वर्ष मी तिथं आरत्या केल्या मंदिरात. म्हणजे प्रत्येक आरतीला मी जायचे. आणि पुन्हा मग जरा मी एकटीच असल्यामुळं धारा वगैरे असतात ना, गाई घासते असल्यामुळं त्या धाराचं टायमिंग आरतीचं टायमिंग एकच यायला लागलं. लई धावपळ व्हायला लागली, म्हणून मग घरात फोटो आहे माझ्या, स्वामींचा फोटो मोठा. मग आपलं मी स्वामींनी हात मुजरा केला, म्हणलं आता इथून पुढे मी घरातच आरती करणार. मग मी कंटिन्यू रोज आरती करते, रोज संध्याकाळी. किती उशीर होऊ द्या, 7 वाजू द्या, 7:30 होऊ द्या, पण मी आरती ही नेमानं करते स्वामींची. आणि काय नाही, मग 11 माळे जप करते, तारक मंत्र 11 माळे करते 11 वेळा. हो. मग ही आपली एवढी छोटीशी सेवा आहे माझी, काय जास्त नाही. आणि आपलं मग नित्य सेवेचं रोज मोबाईलवर लावती, आपलं माझं काम बघत असते. नित्य सेवेचं पण असं नामस्मरण ऐकते. हो, 14वा अध्याय आहे नित्य सेवेत. पण आपलं बाकीचे आहे तारक मंत्र, हे जप व्हायचं ती, मग ती तसंच ऐकत जाते. छान आहे ना, उलट काम पण होतंय आणि सेवा पण होते. म्हणजे सेवा पण होते. आणि आपला बाकीचं मग काय पूजा वगैरे करतेच रोज. अगदी उठून सकाळी लवकर उठून सगळं उरकून फोटो पुजणार, त्यांची मूर्ती आणली, ती मूर्तीचा जर गुरुवारी अभिषेक करते.
हा आपली होईल एवढी सेवा होती करते माझ्या हा हातनं. हा. नाही, खूप छान सेवा आहे ना ताई. एवढी काय पण अनुभव असं मला आलेत की एक दिवस बघा सोमवार माझा आहे हा आणि सोमवारच आमच्या घरात फुलपाखरू आलं हा हा आणि ते दिवसभर घरातच होतं. हा दिवसभर आणि संध्याकाळी पण राहिलं आणि हा सकाळी मी आपलं आजूबाजूच्या बायकांना म्हणजे आता तुमचा अनुभव ऐकल्यामुळे मी सांगायला लागली. हा हा तर त्या बायका अशा म्हटल्या की आपल्या घरात ती राहिल्यावर गुदमरून काहीतरी होईल, कशाला ती बाहेर घालवायचं. हा मला माझ्या पण मनात जरा संकोच आला बाई, म्हटलं आपल्या घरात तसं काय झालं तर. हा. म्हणून मी त्याला हातानं असं म्हणजे असं वाजवलं आणि ती बाहेरला. फुलपाखरू बाहेर हाकललं. हो, हा हा. गेलं. अहो तिथपासून मग ते स्वामींचा फोटो मला ना एकदम अंधकच दिसायला लागला. अरे बापरे. म्हणजे ते हो. स्वामी आले घरी. आणि तुम्ही सांगा, आता ते फुलपाखरू बाहेर लावायची काय गरज आहे? त्याला जर बाहेर जायचं असतं तर ते उडत गेलंच असतं ना, जसं आलं तसं. तेच ना, मग मला ते म्हणजे दुसऱ्या बायकांचं ऐकून मी केलं ना, त्यामुळे मला असं म्हणजे हे झालं हा हा आणि माझ्या मनालाच मग कुठंतरी असं हे झालं की बाई मी उगाच ही काय म्हणजे स्वामींचा फोटो मला एकदमच असा अंधक दावायचा. हा हा मग मी रोज रानातनं जरी आली तरी हातपाय तोंड धुतलं की पहिलं स्वामींच्या मुजरा करणार, पाया पडणार आणि मगच चहा वगैरे करणार. हा हा आणि मला तसं मग मी म्हणायचे मला असं का होतंय. पण जाऊ दे आता कुणाला काय विचारायचं पण नाही हो काय हो नाही. हो. म्हटलं जाऊ दे आपल्या स्वामींनीच म्हटलं माझ्याकडून चुकलं आपलं, मला क्षमा करा. हा बरोबर आहे. हो. आणि नंतर मग आता ही काय असं की एक दिवस असं झालेलं की मी रानात गेलेली आणि माझ्या नाकातली चमकी मोडली हा हा आणि मी असं कागदात गुंडळली आणि ठेवली हम्म. आणि घरी आली. घरी आल्यानंतर बाजूला आमच्या जाऊबाई होती, तिला मी दावली हा आणि तिनं तळातात घेऊन उभी राहिली. हा. माझ्यासोबत बोलती आणि बोलत बोलत तिनं टाकूनच दिली. अरे. टाकून दिली. आत्ता झाले अहो 1 महिना, 1.5 महिना आणि आणि का टाकली त्यांनी चमकी? काय माहिती त्या म्हणजे बोलत उभं राहिलो त्या ह्याच्यात त्यांना असं विसरच पडल्यागत झाला की माझ्या हातात काहीच नाही. आणि टाकून दिल्यानंतर मी म्हणलं अहो काय टाकलं? तर मग मला म्हणते ते अरे देवा अहो मी तुमची चमकीच टाकून दिली. आता अरे. मी काहीच बोलली नाही. आता काय बोलायचं म्हणजे आणि मी भरपूर शोधली हा. पण नाहीच सापडली. अहो ते किती लहान असतं, कसं सापडायचं? हो. मग मी नाहीच म्हणजे जाऊ दे विचार म्हणजे मनात पण असं काय आणलं नाही काय हा नाही हा जाऊ दे म्हटलं गेली. हा हा आणि नंतर अहो दुसऱ्या दिवशी आमचं मिस्टर जेवत होतं हा सकाळचंच आणि मी किचनमध्येच जेवण बनवती आणि तिथंच ती जेवत होतं आणि स्वामींचा फोटो आमचा किचनमध्येच आहे देवाऱ्याच्या वरती. हा हा आणि ते जेवलं म्हणजे त्यांनी जेवलं आणि उठून गेलं आणि मी किचनमध्येच आहे आणि त्यांच्या जेवणाच्या ताटापाशी मला असं चकचकलं एकदम. हा मी म्हटलं बाई ह्यांच्या ताटापाशी काय चकचतंय म्हणून शेणी मी उठून तशीच आली हा आणि उचललं. हा उचललं आणि बघती तर बाई ही सोन्यागतच दिसतंय बाई कशाचं पडलंय. मग माझ्या गळ्यात कानात ही आहे ती सगळं मी चेक केलं तर कशाचंच काय नाही पडलेलं. हा मग पुन्हा आमच्या जावलाच मी बोलवलं आणि मी म्हटलं कशाचं हे तुकडा आहे काय कळनाच झालंय म्हटलं. माझ्या गळ्यातलं कानातलं तर सगळं आहे पण हे सोन्याचाच तुकडा दिसतो या. हम्म तर मला म्हणली काय माहिती बाया. हम्म तर पुन्हा म्हटलं जाऊ दे. मग मी तसाच ठेवला. हम्म आणि नंतर मग आम्ही पुन्हा आपलं काहीतरी असं आणायच्या निमित्तानं आम्ही सोनाराच्यात गेलो. हा गेल्यानंतर मी तो तुकडा दावला. हा दावला तर त्याच्यावर दुसरं पण वस्तू होत्या त्या. तर त्यांना मी म्हटलं हा तुकडा कशाचा आहे बघावं. हा तर ते हसलं आणि मला म्हटलं कशाचा आहे म्हणजे सोन्याचा आहे म्हणूनच तुम्ही आणलाय ना. मी म्हटलं तसं नाही हो दादा. आमच्या घरात म्हणजे माझी चमकी पडली बाहेर पण म्हणलं मला हा घरात सापडला म्हणून त्याने म्हणजे तुम्हाला हे करते. हा. त्यांनी बघितला तर ती म्हणला अहो हे सोन्याचाच तुकडा आहे. अरे बापरे. आणि घरात कुठून आला काहीच समजलं नाही? काहीच नाही अहो ताई खरंच तर. मग मला तीच म्हणजे विशेष वाटतंय की मी मनात संकोच सुद्धा काढला नाही काय नाही. आणि बघा ना स्वामींनी माझी वस्तू पडलेली टाकून दिली होती दुसऱ्याने तरी ती माझी मला आणि मिळवून टाकून कुठं दिली? घरात बाहेर आली? बाहेर बघा हो ना. बाहेर अगदी हुंबऱ्याच्या बाहेर अंगणात उभ्या राहिलेल्या होत्या हा. आणि मी घरात होती आणि त्यांनी हुंबऱ्याच्या बाहेरच उभ्या होत्या तिथूनच टाकून दिली. आणि दुसऱ्या दिवशी जेवण करताना मला ताटासमोर दिसली. आणि तुम्ही मिस्टरांना विचारलं का की हा तुकडा तुम्ही पाहिला होता का किंवा तुम्ही? नाही हो. आमचं मिस्टर तेवढं नाही ती असं एवढं बारकावेनं बघणार देणार. नाही, एखाद्याला सवय असते ना, एखादं म्हणजे चमकतंय म्हटल्यानंतर उचलून आणलं नाही असतं. नाही त्यांनी बघितलंच नाही कसलंच नाही आणि त्यांना मी बोलली सुद्धाच नाही. अरे वा. म्हणजे स्वामींनी बघा ना तुम्हाला तुमची वस्तू परत आणून दिली. भले हो. ती नाही पण दुसरी तरी दिली.
आणि तुम्हाला तो फोटो किती दिवस धुमधक दिसत होता? अहो चांगला 7-8 दिवस दिसत होता. बाप. हो. म्हणजे हो ते तर. पण रागाला गेले होते तुमच्यावर हा? हो आणि असं बघताना मला ना त्यांच्याकडे बघितलं की असं मला असं जाणवायचं की ते रागात माझ्याकडे बघते ती, हा, डोळं हा. असं फिरल्यागत जाणवायचं. असं बाप. व्हायचं मला. हो. ते फोटो तसं जाणवूनच येतात आहे. हो तर अहो. आणि आता नंतर बघा असं म्हणजे अनुभव तर काय आता रोजचंच आहे ती फुलपाखरू आपलं त्या निरंजनात फुल तयार होणं आणि एवढं मी बघा रोज स्वामींनी फुल वाहते. एक तरी फुल मी स्वामींच्या चरणी म्हणजे अर्पण करते. हा, हा. तर रोजचं आणि रोज संध्याकाळी मी आरती करते. हम्म. तर रोज ती फुल दिवसभर जरी त्यांच्या चरणी ठेवलेलं असलं का नाही हा, हा. तरी संध्याकाळीची आरती झाली की खाली पडणार. अरे वा. हो. किती छान ताई. म्हणजे तुमची इच्छा पूर्ण होण्याचं संकेत असतात. म्हणजे जरी काही मागितलं, नाही मागितलं किंवा तुम्ही जरी सेवा केली, स्वीकार केल्याचा तो एक संकेत असतो ताई. हो तर आता आजच बघा आज गुरुदत्त जयंती का नाही हम्म. तर आपली मला मनातच आलं मी काल केंद्रात गेली होती हम्म. म्हणजे अशी मठात मोठ्या तिकडं हम्म. कराड साईडकडे एक मोठा मठ आहे ना त्या मठात गेलेली हा. तिथं आपली थोडी थोडी सेवा भेटली ती केली हा. आणि नंतर आज मी म्हटलं जाऊ दे मनात आपल्या कुठंतरी म्हणजे मनाला आपल्या वाटलं सेवा करायची म्हणून मी ह्या वटवृक्षाच्या झाडाची पूजा केली पुन्हा आमच्या घरातच कुत्रा आहे त्याला गरम पाण्यानं धुतला त्याची पूजा केली पुन्हा गायच्या वासराची पूजा केली अरे. आणि घरातली सगळी पूजा उरकली हा. नैवेद्य केला रव्याचा वटवृक्षाच्या झाडाला नेला पुन्हा आपल्या कुत्र्याला दिला गाईला दिला आणि स्वामींच्या चरणी फुल वाहिलं होतं एक गुलाबाचं छोटंसं आणि दुसरं जास्याचं होतं पांढरं फुल तर मी ती सगळी सेवा करून असं घरात येते आणि बघते तर ती फुलं खाली पडली ती. अरे वा. आत्ता ज्येष्ठ हो का मी फक्त किचनच साफ केलाय. हा, हा, हा. किती छान ताई. हो. आणि मी आता रोज 11 माळे म्हणजे 11 वेळा तारक मंत्र करते 11 माळे जप करते. तर मला ना असं स्वप्नात आलं होतं एक दिवस की पांढरी फुलं आली होती स्वप्नात. हा, हा, हा. आणि नंतर दूधच आदल्या दिवशी पांढरी फुलं आली की दुसऱ्या दिवशी नुसतं दूध आलंय स्वप्नात. काय वार्थ आहे त्याचा? त्यांना दूध ठेवा ना मग तुम्ही. होय. हा, स्वामींना दूध ठेवा आणि मग फुलं वगैरे अर्पण करा. पांढरी फुलं कदाचित त्यांना वाटलं असेल की स्वामींना चाफ्याचं फुलं आवडतं ना. अहो लावलाय चाफा आताशी कळ्या आल्यात माझी लय इच्छा आहे मस्त मी त्यांना रोज मुजरा करते की ह्याला झाडाला फुलं येऊ द्या मी रोज तुमच्या चरणी अर्पण करेन. अहो ती येणारच की हो. स्वामींना जे आवडतं ते त्यांच्यासाठी तुम्ही आता लावलंय म्हटल्यानंतर ते घेणारच करून. तसं काय नाही पण दूध पण त्यांना ठेवा आणि आपलं थोड्या वेळ ठेवायचं. आपण आपल्या जेवणाला कसा वेळ लागतो 5-10 मिनिटं ठेवली तरी चालेल पुन्हा उचलून ठेवायचं. होय. झाकून ठेवलं तरी चालतं तिथं स्वामींच्या समोर. कदाचित त्यांची इच्छा झाली असेल तुमच्याकडून दूध घेण्याची त्याच्यामुळे ते आलं असेल स्वप्नात. आणि पांढरी फुलं मिळाली तर पांढरी फुलं त्यांना अर्पण करा. पांढरी फुलं पण झाड आहे ना तेच वाहेतो ते पण आता त्याला नाहीत म्हणून त्याने आपली आता दुसरी इतर कुठली भेटलेली तीच हे करत होती. नाही तर ती तशी बघा म्हणजे हे झाली. मग हे असं म्हणजे त्या जास्ती करून म्हणजे चमकीचा मला लय हे अनुभव आला. आणि तो तुकडा केवढा होता तो सोन्याचा म्हणजे काय चमकी आली त्याच्यावरती का त्यापेक्षाही जास्त काय आलं? नाही चमकी नाही आली चमकी थोडंफार पैसे घालायला लागले. अहो थोडासा का असं ना पण तो म्हणजे देणं गरजेचं. अहो आता तुमची जुनी जरी चमकी असती तरी आपलं एवढं पडलंय ना आपण मोठ्याची आशा कशाला बाळगायची. नाही तसं नाही होत ताई. तसं म्हणण्याचा उद्देश नाही माझा. मला असं म्हणायचं होतं की तुम्हाला म्हणजे चमकी तुमची जरी हरवली तर त्या बदल्यात त्यांनी तेवढंच तुम्हाला दिलं. हो दिलं खरंच दिलं. कारण तुमची जुनी जरी चमकी मोडून आणायची असती तर तुम्हाला थोडंफार पैसे घालावे लागलेच असते त्याच्यात. तर ते म्हणजे दुसऱ्या दिवशी तो चमत्कार झाला. त्यानं मला असं वाटलं की बघा मी बोलून दावलं त्या जिच्याकडून पडली होती त्यांना मी म्हणलंय बघा तुम्ही जरी टाकून दिली असली तरी माझ्या स्वामींनी मला आणून दिली. त्या सुद्धा मला म्हणल्या काय बोलताय संध्या. मी म्हणलं अहो खरंच तुम्हाला मी दावणार पण होती पण तुम्ही तुमच्या घरात लय गोंधळ होता म्हणून मी तुम्हाला काहीच बोलली नाही. आणि कसं आहे आता आमच्या इथं म्हणजे जास्त करून एवढी काय महिलाही करत नाही. मी माझी मनात ही इच्छा झाली मी आपली एवढी सेवा करते पण ते काही बायकांना कसं हे होतं ना त्यामुळे जास्त काय कुणाला असं सांगत नाही सांगायचंच नाही आपल्या स्वामींना. म्हणजे तशी मी स्वामी सेवेकरी आहे मी स्वामी सेवेकरी अशी वाहवाही केलेली नाही आवडत. त्यांना ज्यांना घ्यायचं आहे ना सेवेमध्ये ते आपोआप घेत असतात.
हा मग तेच ना. आणि नाही ती वस्तू पडलेली ज्यांनी टाकली होती त्यांना मी पुन्हा म्हणलं ना, असं बोलता बोलता माझ्या तोंडातून गेलं. तर त्या मला म्हणल्या की काय बोलताय संध्या, तर मी म्हणलं हो आहो. हा खरंच तर आहो सापडलेलं सापडलंच म्हणणार आहे, मला नाही खोटं बोलायचं म्हणलं. मी स्वामींची सेवा करते म्हणलं. सापडलं म्हणजे अगदी हातात आणून दिल्यागत झालं. हो घरात बाहेर टाकलं आणि ते घरात. तेच ना, म्हणजे आता ते हातात म्हणजे ते काय थोडीच आपल्या समोर येऊन उभा राहून आपल्याला हातात देणार आहे का? मग पण ते तेच ना. समोर हातात आणि दिल्यागतच झालं ना ते. बघा ना, म्हणजे ते ताटासमोर कसं टाकलं की, कारण मी ताट उचललाय जाणार ना. म्हणूनच मी म्हटलं ना, म्हणूनच ते हातात दिल्यागतच झालं ना ताई. दिलं खरंच दिलं. म्हणजे असे आलेले अनुभव आहेत म्हणजे ताट उचलायला गेला पण नजर तिकडं होती. स्वामींना दाखवून द्यायचं होतं की हे बघ मी काय तुझ्यासाठी घेऊन आलोय. हो खरंच आहे. किती छान ताई. बघा म्हणजे मला तर असं वाटतं की स्वामींसारखं कोणीच म्हणजे एवढं काळजी करणारं, एवढं एका आपल्या भक्तांची काळजी घेणारं, खरोखरच खूप स्वामींची लीला ना अगाध आहे ताई. हो. आणि माझं असं असतं की मी बघा आरती 6ला बरोबर, म्हणजे घरी असल्यानंतर 6ला करते. रानात वगैरे गेले ना तर जरा लेट होतं. पण तिथपासून 8 पर्यंत माझं 24 तास म्हणजे मोबाईलवर गाणी, पुन्हा आरत्या, म्हणजे आरती झाली की तिथनं मोबाईलच मी बंद करत नाही. माझं सगळं तोंडपाठ झालेलं आहे. हो असं. आणि आमच्या घरात की असं कोणी मला बोलत पण नाही की तू का ती गाणी लावतीस, तू काय करत बसते, असलं कधीच मला कोणी बोलत नाही ना. मी 24 तास मोबाईल माझा चालू असतो. दिवसभर रानात जरी झालं तरी मी तुमचा अनुभव सारखा ऐकत राहते. मला ती म्हणजे मनाला एक हीच वाटतं की असं ओढच लागली अगं. काही कुणी नसलं असलं तरी मला त्याची भीती वाटत नाही, काही नाही. मी कायम मोबाईल सोबत असतो माझ्या. आणि मोबाईल असतोच पण स्वामी पण बरोबर असतात म्हणून. बरोबर. आणि तेच ना, मग तो आमचा पाळलेला कुत्रा आहे ना, तो मी जाईल तिकडं असतो. अगदी त्यानं एक सेकंद म्हणलं तरी माझी पाठ सोडत नाही. मग मी साक्षात म्हणते ती स्वामीच आहे ती माझ्या बरोबर. हो ना. ते श्वान म्हणजे एक स्वामी. आणि अक्कलकोटमध्ये बघा खूप लोकांना असे अनुभव येतात की स्वामींचं दर्शन घेतलं की ते नामस्मरण करायला लागले की कितीतरी लोक असतात, त्यातील एक असं असतो की आतमध्ये बसलेला गर्दीमध्ये त्याच्या जवळ जाऊन श्वान बसतात आहे. म्हणजे एवढी आसपासची लोक सोडून, मोकळी जागा सोडून, ज्याच्यापाशी स्वामींना ज्याला अनुभव द्यायचा आहे ना त्याच्या जवळच जाऊन बसतात ताई स्वामी. हो. आणि असं ते आहे की तो इतर कोणी आला का नाही तरी असं, म्हणजे आता मी लांब असले ना तर तो लांब आहे, तो व्यक्ती लांब आहे, तूच तो उठणार आणि भुकायला सुरुवात करणार की माझं म्हणजे लक्ष जातं ना, पटकन तो भुकायला लागला की कोणीतरी आलंय. मग बरोबर. आणि ती लांबूनच म्हणणार अहो त्याला धरा ना, अहो त्याला धरा ना. मग आपण म्हणलं नाही, राजा गप्प बस, राजा गप्प बस, कोण नाही की लगेच गप्प बस. अरे वा. असं अगदी म्हणजे आमचं कुत्रा आहे, पाळलेलं आहे. लय मनाला बरं वाटतं. अहो काल आम्ही केंद्रात गेलो होतो ना, तर तिथून असं वाटलं येऊच नाही, घरीच येऊ नये. अहो ते केंद्र स्वामींचं, आपल्या केंद्र म्हणजे स्वामींचं आमच्या इथं नाही ना, केंद्र नाही ना. स्वामींचं माहेरघर म्हणजे आपलं माहेरघरच म्हणायला काय हरकत नाही. अहो अक्कलकोटला पण सांगते काय, मी कित्येक वेळा कित्येक लोकांना मी बोलले तरी मला असं म्हणजे कोणीच हे झालं नाही, भेटलं नाही. हो. आणि नाही शेवटी मग आमचं मिस्टर, मी अशी घरात सारखी बडबड करायला लागली, चिडचिड मला जायचे करून. मग ते बोलले त्या ड्रायव्हरला की ते सीटाच भेटेना त्या. पुन्हा मी म्हटलं जाणार म्हणून जाणारच, मग सीटाच भेटेना त्या. तर तो ड्रायव्हर मला बोलला अहो ताई लय लांबचा प्रवास आहे, तुम्ही सीटा गोळा करा मग मी नेतो. तर मी म्हटलं नाही बाबा, कुणाला जबरदस्तीने मी आता चला म्हणून, आम्ही 5 जण एवढंच बाद झालं. तर अहो पैसे जास्त लागतील. आमचंही मिस्टर म्हणलं किती बी घे पण तिला नेहे बाबा पहिले, किती बी घे पण नेहे तिला. मग गेली. आणि वर्षात मला 2दा स्वामींनी दर्शन दिलं. अरे वा. 2दा लगेच जाऊन 4 महिने नाही झालं तर पुन्हा लगेच गेली. आणि अरे वा. म्हणजे लगेच स्वामींनी तुम्हाला बोलवलं अक्कलकोट. बोलवलंच सहजच. त्यावेळेला अगदी निवेदन सुद्धा केलेलं नव्हतं की जायचं अक्कलकोटला म्हणून. आणि सहजच आम्ही दोघं बी गेलो. त्यांना मी म्हणलं चला आता जायचं, आपण दोघांनी जायचं. आणि आता पण काल परवा ती मला म्हणलं, त्यांचा मित्र म्हणला अरे तात्या आपण जाऊया अक्कलकोटला. तर मी म्हणलं खरंच चला आपण जाऊया, तुम्ही दोघं आम्ही दोघं, आणि 1-2 भेटलं बाद झालं म्हणलं, कशाला पाहिजे, आपण जाऊया म्हणलं. लय बरं वाटतं अहो अक्कलकोटला गेलं म्हणजे.
चालली आता आमचं बघू आता स्वामी बोलवलं स्वामी नेतील तेव्हा म्हणायचं. स्वामींना आठवण आली भक्ताने माझ्याकडे यावं की लगेचच कोणाचं नियोजन असो किंवा नसो लगेचच आहे या कपड्यावरती म्हटलं तरी स्वामी घेऊन येतात अक्कलकोटला तरी. खरंच ताई घेऊन येतात. हो ना, हो. बरेच दिवस झालं आपलं म्हणलं छोटासा तरी आलेला अनुभव आहे तर ती शेअर करूया मग बघूया पुढची. नाही हो, खूप छान अनुभव आहेत ताई. हो खूप सुंदर सुंदर स्वामींनी अनुभव दिले आणि मला तर असं वाटतं लहान असो किंवा मोठा असो मोठा परंतु असो, हो. स्वामींचा अनुभव म्हणजे साधी सुधी गोष्ट नाही. आपण स्वतःला खरोखरच खूप भाग्यवान समजलं पाहिजे. आपल्याला साक्षात या जगाच्या चालक मालक पालकाने आपल्यासाठी वेळ काढला. आता असं म्हणजे आता तुम्ही म्हणाल काहीतरी माझी आई कोरोनाच्या काळात ही झालेली होते म्हणजे इतका जबरदस्त कोरोना चालू झालेला आणि त्या कालावधीत माझ्या आईला पॅरलेक्सचा अटॅक आलेला होता आणि घरून भावानं दवाखान्यात नेली आणि आता तिथं कोरोनाची सगळी पेशंट होती की ते असे म्हणजे डॉक्टर असे म्हणले की तुम्ही सिव्हिलला न्या. तर आम्ही आमच्या भावाला बोललेलो की फक्त सिव्हिलला न्यायची नाही, सिव्हिलला आईला नेली की आई आपली नाही, तू किती पैसा जाऊ दे तू तिथंच ठेव. मग खाजगीतच ठेवली आणि मग ठेवली 3 दिवस खाजगीतच होती आणि पुन्हा आम्ही नंतर बघायला गेलो तर डॉक्टर म्हणले सगळी पेशंट पॉझिटिव्ह आले ते. अरे बापरे. 100 पेशंट होते सगळी पेशंट पॉझिटिव्ह होती. पेशंटला बघायला कुणी सुद्धा आत यायचं नाही. तर आमच्या भावाने मोबाईलवर फोटो आईचा काढलेला आम्ही तीच बघितला आणि तिथंच आम्ही रडायला लागलो. त्यावेळेला माझी मोठी बहीण आहे ती सेवा भरपूर करते स्वामींची. मग ती आम्ही रडायला लागलो तर तीच पुन्हा आम्हाला म्हणली की काय नाही आता काय जरी व्हायचं असलं तरी होऊ द्या फक्त आपण स्वामींनी एवढंच म्हणायचं की माझ्या आईवर एकच डाग पडून देऊ नका फक्त कोरोना होऊन नाही फक्त एवढंच स्वामींनी फक्त मागायचं. मग त्यावेळेला ताई आम्ही 5 दिवस दवाखान्यात होतो. मग 5 दिवसात म्हणजे आम्ही आईला बघू शकलो नाही ना पण सगळी पेशंट कोरोनाची होती आणि पुन्हा आमच्या आईला म्हणजे तिसरा अटॅक आला पॅरलेक्सचा तो कोमातच गेली. कोमात दवाखान्यातच नंतर पण अटॅक आला. हो दवाखान्यातच झोपल्या अवस्थेत अटॅक आला रात्रीचा आणि त्या डॉक्टरांना पण काही हे झालं नाही. डॉक्टरांनी 9 वाजता चेकिंगला गेल्यानंतर आमच्या भावाला म्हणतात की तुमचं पेशंट असं अशा अवस्थेत आहे काहीच रिस्पॉन्स दिला. आमचा भाऊ म्हणला तुम्ही ट्रीटमेंट चालू करा. सगळे प्रयत्न केले तरी काही नाही. मग शेवटी डॉक्टर बोलले की तुम्ही घरी घेऊन जाऊ शकता. मग आम्ही घरी आलो त्यावेळेला तो डॉक्टर म्हणला 100 पेशंटात एवढीच फक्त एक बिचारी अशी आहे की निगेटिव्ह आलेली. अरे वा. तेव्हापासून बघा म्हणजे आम्ही म्हणजे आमचा विश्वास स्वामींवर जास्त बसला. मग इतकं जबरदस्त कोरोना होता की गावात म्हणजे पूर्ण पॅक होतं. तरी पण आमच्या आईला सर्व माणसं सर्व विधी व्यवस्थित सगळ्या पार पडल्या आणि इतकी लोक आली तर एकालाही कोरोना झाला नाही. अरे वा. तेव्हापासून आमचा पूर्ण विश्वासच बसला स्वामींवर. आईची तब्येत तिथून आल्यानंतर म्हणजे तिथंच झाली एक्सपायर झाली माझी आई पुन्हा तिथून 3 दिवसानंतर. पण की गावात म्हणजे असं थोडक्यात की म्हणजे कोरोनाच्या काळात ना प्रत्येकाला खूप लोक अशी होती की कोरोना पॉझिटिव्ह. हो भयंकर काळ होता तो भयंकर काळ होता. आणि नंतर पुन्हा 4च दिवसानं आमच्या आईचं तसं झाल्यानंतर 4च दिवसानं चांगल्या अवस्थेत असणारी गावातच आमच्या एक व्यक्ती वारली तर तिथं त्या विधीला कुणाला सुद्धा घेऊन गेलो नव्हतं. नाही होणार नाही. कोरोनाच्या काळात बॉडी सुद्धा हातात देत नव्हती. हातात आणि माझ्या आईला वैयक्तिक आम्ही चौथ भरणीपर्यंत सगळं एकत्र कार्यक्रम केलं सगळी नातेवाईक गोळा झाले. म्हणजे असं म्हणजे तेव्हापासून मग ते मनाला जास्तच वाटायला लागलं ना. वैयक्तिक माझ्या बहिणी माझा भाऊ आणि सगळीच स्वामींची म्हणजे सेवा होईल एवढी करतो. सगळ्यांचा आमचा विश्वास आहे माझ्या भावाचा बहिणींचा सगळ्यांचा. अरे वा. तुमच्या घरात प्रत्येक जण स्वामींची सेवा करते. स्वामींची सेवा करते आणि माझी बहिणांनी होणं तर एवढी करतात की त्यांचं वर्षातनं 7 आणि 8 पारायण होते. अरे वा. हो आता सुद्धा त्यांनी पारायण चालू केले. महिना 2 महिने 4 महिने झाले की त्यांच्यात पारायण चालू असतं. बाकी काय नाही मी तिथं जाऊन दर्शन तरी घेते. अहो मस्त माझी पण इच्छा होती पण माझ्या घरात कोणच नाही. ते सगळं एकटीला आणि केंद्रात बघा मी अशी एकाच पौर्णिमेला केंद्रात गेली होती तेव्हा आपलं माझ्या मनात आलं की मी 5 पौर्णिमा करेन. आणि अक्षरशः प्रत्येक पौर्णिमेला मला असं म्हणजे मासिक पाळी यायची आणि माझी एकाच पौर्णिमेला झाली नाही म्हणून मी त्यावेळेला गेलेली आणि त्यावेळेला मी म्हणलं बाई माझी काय नाही हो मी 5 पौर्णिमा करणार आहे आता बरं का जाणार आहे केंद्रात तर ती जा बोललं.
पण पुन्हा माझ्या मनाला असं वाटायला लागलं बाई माझी पाळी आली तर. आणि मग त्यावेळेला मी अक्षरशः 5 पौर्णिमा केल्या. एकाही पौर्णिमेला मी अडलेली नाही. अरे वा. पौर्णिमेतनं आल्यावर दुसऱ्या दिवशी व्हायची. म्हणजे स्वामींना पण तुमच्याकडून करूनच घ्यायची होती ताई. हो 5 पौर्णिमा केल्या पण 5वी पण पौर्णिमेला मला प्रॉब्लेम आला नाही. पौर्णिमा झाल्यानंतर दर्शन घेऊन आल्यानंतर दुसऱ्या दिवशी व्हायची. अरे वा. दुसरी तिसऱ्या दिवशी व्हायची. पण 5वी पण पौर्णिमेला झाली नाही ताई. किती छान ताई. म्हणजे भक्तालाच फक्त सेवा करायची असते असं नसतं, स्वामींना पण करून घ्यायची असते ताई. हो. खूप छान ताई. खूप सुंदर अनुभव आहेत ताई. हो. चालेल मी शेअर करते ताई हा. हां ठीक आहे. चला श्री श्री स्वामी स्वामी. समर्थ. हा श्री स्वामी समर्थ. श्री मित्र आणि मैत्रिणींनो, खरोखरच या ताईंचे अनुभव खूप सुंदर होते. स्वामी शक्ती पाठीशी आहे हे आशा या अनुभवातून नेहमीच लक्षात येत असते. आणि त्याचबरोबर स्वामींचे अनुभव ऐकताना देखील काय स्वामींची लीला आहे, काय स्वामी चमत्कार करत असतात आणि भक्तांना आपल्या कशा प्रकारे मी तुझ्या पाठीशी आहे असं दाखवून देत असतात. आणि नेहमीच स्वामी आपल्या भक्तांच्या भल्याचा कशा प्रकारे विचार करतात, आपल्या भक्तांना कशा प्रकारे अनुभव देतात, तर हे प्रत्येक अनुभवातून स्वामींची लीला काय आहे ते समजून जात असते. तर खरोखरच या ताईंचे अनुभव मला तर खूप आवडलेले आहेत. तुम्हा सर्वांना ताईंचे अनुभव कसे वाटले नक्कीच मला कमेंट करून सांगायचं आहे. त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरायचं नाही. तुम्हाला जर स्वामींचे अनुभव आलेले असतील तर इथे मी नंबर दिलेला आहे. या नंबरवरती तुम्हाला आलेले स्वामींचे अनुभव हे नक्की शेअर करायचे आहेत. कारण जेव्हा तुम्हाला आलेले अनुभव तुम्ही शेअर करता तेव्हा स्वामी तुम्हाला अजून सुंदर सुंदर अनुभव तर देतातच, त्याचबरोबर तुमचे अनुभव ऐकल्यानंतर खूप लोकांना मदत देखील होत असते. कारण तुमचा जसा अनुभव आहे, तुम्हाला जसं स्वामींनी त्या संकटातून बाहेर काढलेलं आहे त्या पद्धतीनेच अजून खूप लोकांच्या आयुष्यामध्ये अडचणी असतात, दुःख असतात, संकटे असतात आणि त्यांना तुमच्या अनुभवामार्फत एक मार्गदर्शन भेटत असते. त्याचबरोबर तुमचा अनुभव ऐकल्यानंतर जर एखादा व्यक्ती स्वामींच्या सेवेमध्ये आला तर याचे पुण्य तुम्हालाच मिळणार आहे. कारण तुमच्यामुळे एक स्वामी सेवेकरी घडला जाणार आहे. त्याचबरोबर आपला हा चॅनल भक्त आम्ही स्वामींचे, या चॅनलचं देखील एकच ध्येय आहे, ते म्हणजेच भक्ताने भक्त स्वामी भक्त वाढवायचे आहेत. प्रत्येकाचे जीवन स्वामीमय करून टाकायचे आहे. जशी तुमच्यावर स्वामींची कृपा झाली त्या पद्धतीनेच अजून खूप लोकांवर स्वामींची कृपा ही झाली पाहिजे. त्यासाठी तुम्हाला जे स्वामींनी अनुभव दिले तेच अनुभव पुढे शेअर करायचे आहेत आणि स्वामींचे सेवेकरी वाढवायचे आहेत. तर तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे. पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर. तोपर्यंत तुम्ही सर्वजण नेहमी सुखी राहा, समाधानी राहा, आनंदी राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण मात्र नेहमी करत राहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.